महाराष्ट्र कर्मचारी संघटना आयटक मार्फत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे। घाटातील कथित कंत्राटदार कामगार सरकारची लाडकी बहीण लाडके भाऊ नाहीत का, असा प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे। कोविड काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाने काही कर्मचाऱ्यांची भरती केली होती। त्या कोविड योद्ध्यांना आजही कायमस्वरूपी केले गेले नाही। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ म्हणून कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जवळपास हे 150 कोविड योद्धे आहेत, कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सेवा देतात। कोविड काळामध्ये यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून N95 मास्क नसताना, PPE किट नसताना सेवा दिली। लोकांचे रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना जेवायला घातलं, यांनी याच्याबद्दल प्रशस्ती पत्र देखील दिलं याच घाटीनं। आणि आता त्याच घाटीचे बदललेले डीन स्वतःला मोदी समजतायत। या हरबडे जे ते पण मोदीच्या रस्त्यावर चाललेले आहेत। पण या दोघांनाही सांगू इच्छितो, मोदीला देखील लोकांनी झटका दिलेला आहे। तुम्ही स्वतःला मोदी समजू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून आहे। Follow Use, OTIC News. Thanks for watching.